गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती संभाजी महाराजांना एक पत्र लिहिलं होतं. याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचं वर्णन आहे आणि हे इतकं सुरेख आहे. साधारण 300-350 वर्षांपूर्वीचं ते मराठी आहे आणि म्हणजे जेवढं समजेल तेवढं आपण समजून घेऊया. प्रत्येक शब्द हा आपल्याला हृदयात साठवायचा आहे आपल्या. सो मी पत्राचं वाचन करतो. पत्राची सुरुवात होते, जय जय रघुवीर समर्थ. काही उग्रस्थिती सोडावी, काही उग्रस्थिती सोडावी, काही सौम्यता धरावी, चिंता परी लागावी अंतर्यामी. बहुत लोक मेळवावे, एक विचारे करावे, कष्ट करूनी घसरावे म्लेच्छांवरी. आहे की तुके जतन करावे, पुढे आणिक मेळवावे, महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे. लोकी हिम्मत धरावी, लोकी हिम्मत धरावी, श्रद्धेची तलवार करावी, चढती वाढती पदवी पावाल तेवी. आता पुढे शिवाजी महाराजांचं वर्णन आहे. सकल सुखाचा त्याग करुणी साधिले तो योग, राज्य साधनेची लगबग कैसी केली. शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे कैसी असे. शिवरायांची आठवावे, जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी राहावे कीर्ती रूपे. पुढे लिहिताय समर्थ, याहुनी करावे विशेष, याहुनी करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष, या परती विशेष आता काय घ्यावे. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. परोपकाराची या राशी, उदंड घडती जयासी, तयाचे गुण महत्वासी, तुलना कैसे. यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वर्धवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा. आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील, सर्वज्ञपणे सुशील, सकला ठाई. शेवटी पत्राचा समारोप होतो. या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही. असे बरेच विशेषण समर्थांनी संभाजी महाराजांना सांगितलेले आणि शिवाजी महाराजांबद्दलचं हे खूप सुंदर पत्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. नमः पार्वती पते हर हर महादेव. हर हर